मित्रांनो, तुम्ही हा विजेचा खांब पाहताय. ह्या विजेच्या खांबावरती विजेच्या तारा तुम्हाला पाहायला मिळतात. त्या विजेच्या ताराच्या मध्ये हे लहान पिल्लू, वानराचं लहान पिल्लू, छोटंसं पिल्लू, त्याला विजेचा धक्का बसलेला आहे तारामुळं आणि ते एवढ्या उंचावरून खाली पडलेलं आहे, आदळलेलं आहे आणि ते पूर्णपणे बेशुद्ध पडलेलं आहे. त्याची काहीच हालचाल होत नाही. त्याच्या समोरून ही भटकी कुत्री फिरताना पाहायला मिळतात. काय त्या भटक्या कुत्र्यापासून त्याला धोका होताच, कारण त्याची हालचाल होत नव्हती. आणि वर वानरांचा तुम्ही कळप पाहताय. वानराचा कळप ते पिल्लू पडले म्हणून तिथं त्या पिलाभोवती गिरट्या मारत पाहायला मिळते तुम्हाला तिथं. तर त्या पिलाला शुद्धीवर आणण्याची खूप गरज आहे. आता तुम्ही म्हणाल याला शुद्धीवर आणायची काय गरज आहे? तिची आई त्याला घेऊन जाईल. तिची आई तुम्ही पाहू शकताय त्या आपल्या पिल्लाला, म्हणजे विजेचा धक्का बसला त्या पिल्लाला नेण्यासाठी वारंवार सारखी येत आहे, पण ते पिल्लाचा काहीच रिस्पॉन्स नाही. त्या पिल्लाची काहीच हालचाल नाही. त्याला कसं नेता येईल? थोडंफार आईला त्या पिल्लानं पकडलं पाहिजे, तेव्हा ती आई आपल्या पिल्लाला कुशीत घेऊन जाऊ शकेल. पण आपल्या पिल्लाचा काहीच रिस्पॉन्स नाही, पूर्णपणे बेशुद्ध आहे, त्याची काहीच हालचाल नाही. सुरुवातीला त्याला त्या कुत्र्यापासून संरक्षण द्यायचं होतं. त्याला त्या कुत्र्यापासून धोका होता, त्यामुळे तो थोडा वेळ थांबायची गरज देखील होती आणि त्या पिल्लाला शुद्धीवर आणायची गरज देखील होती. आता त्याला शुद्धीवर आणण्यासाठी काय केलं आम्ही, एक प्लॅस्टिकचं भांडं घेतलं, त्या भांड्यामध्ये पाणी घेतलं. म्हटलं त्याला जाऊन त्याच्या तोंडावर जर पाणी मारल्यानंतर त्याला शोध येईल. पण ज्यावेळी पाणी घेऊन त्या पिलापर्यंत पोचतोय तेव्हा तिची आई यायची आणि माझ्यावर सल्ला करायची. जसं की आईला असं वाटायचं की माझ्या ह्या पिलाला काहीतरी बरं वाईट करतोय काय आम्ही. त्यामुळे तिला आमच्याबद्दल शंका होती, त्यामुळे ती मदत करून द्यायची नाही आपल्या पिलाची. सभोवताली भरपूर लोक जमा झालेली होती. कसं बसं तरी धाडस केलं, त्या आईची नजर चुकून त्या पिलाची मदत करण्यासाठी तिथे गेलो. पिलाची मदत करत असताना ते पाणी मी त्याच्या तोंडात वाटणार तेवढ्या त्याच्या आईनं बघितलं आणि आई पटकन माझ्या अंगावर धावणार. त्या भीतीपोटी मी पटकन ते पाणी त्याच्या अंगावरच टाकलं. त्यावेळी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय हे पिल्लू पाक हालचाल होत नव्हती, ते कुठेतरी त्याची हालचाल झाली, त्यानं हातपाय हलवलं. म्हणजे जवळजवळ काय ना, थोडंफार काय ना ते शुद्धीवर आलं. ठीक आहे म्हटलं, ते शुद्धीवर तरी आलं. बरं, शुद्धीवर आल्यानंतर पुन्हा एकदा तिची आई आली हल्ला करायसाठी आमच्यावर. मग काय, आजूबाजूची जी लोकं होती ती काय म्हटली, पाणी मारल्यानंतर जरा ताजं तवान होते आणि वेळेस जरा पाणी मार, म्हणजे आणि फ्रेश होईल, म्हणजे आणखी ते ताजं तवान होईल. म्हणून काय केलं, दुसऱ्यांदा गेलो, पुन्हा पाणी मारलं त्याच्या तोंडावर, पुन्हा आणि जरा थोडंफार ते ताजं तवानं झालं, पुन्हा एकदा फ्रेश झालं. मी ज्यावेळी त्या पिल्लाची मदत करण्यासाठी जायचो त्यावेळी ही आई यायची, आपल्या पिल्लाच्या काळजीपोटी यायची आणि मला तिथनं हुडसावून लावण्याचा ती प्रयत्न करायची. तुम्ही यावेळी पाहू शकताय, ज्यावेळी मी त्या पिल्लाला पाणी देण्यासाठी गेलो त्यावेळी ही आई माझ्या अंगावर धावून आलेली आहे. आणि वरूनच तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकताय माझ्यावर कशा प्रकारे ओरडते ती आई. इतकी ओरडते, तिला किती आपल्या पिल्लाची काळजी आहे बघा. मग काय, इथं आजूबाजूची जी लोकं होती तिने भरपूर लोकं जमा झाली होती, पण ती देखील मदत करू शकत नव्हती, कारण ही आई आणि हे वानरांचा जो कळप आहे तो मदत करून देत नव्हता. पिल्लाजवळ ज्यावेळी मदत करायला जाईल त्यावेळी ही सगळा कळप अंगावर धावून यायचा. त्यामुळं 2-4 वेळा त्या पिल्लाच्या अंगावर पाणी टाकण्याचा मी तिथं प्रयत्न केला. त्यावेळी मी त्या वानराच्या कळपाला आणि तिच्या आईला त्यांची नजर चुकवून त्या पिल्लाची मदत करण्याचा प्रयत्न केला आणि मदत केली. आता मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की तिथं मदत करायची काय गरज होती त्या पिल्लाची? तिची आई तिथं सारखी तर येत होती, तिची आई तर घेऊन गेली असते असं तुम्हाला वाटत असेल. तर नाही मित्रांनो, तिथं ज्यावेळी हे पिल्लू पडलं होतं त्यावेळी पूर्णपणे बेशुद्ध पडलं होतं, त्याची काहीच हालचाल होत नव्हती. आणि गल्लीत ती भटकी कुत्री त्या पिल्लाभोवती अशी मिरवत होती. त्या भटक्या कुत्र्यापासून त्या पिल्लाला धोका होताच, त्यासाठी आम्हाला तिथं शेजारी उभा राहावं लागलंच ते लागलं. शिवाय त्याला शुद्धीवर आणण्याची देखील गरज होती. का सांगा बरं? कारण ज्यावेळी ही आई यायची त्या पिलाजवळ यायची, आपल्या पिलाची काहीच हालचाल होत नाही पाहिजे आणि निघून जायची. त्या आईला सुद्धा वाटत होतं की आपण ह्या पिल्लाला आता काही घेऊन जाऊ शकत नाही जोपर्यंत हा पिल्लू शुद्धीवर येत नाही. जोपर्यंत हे पिल्लू शुद्धीवर येत नाही तोपर्यंत ही आई काय त्या पिल्लाला घेऊन जाऊ शकत नव्हती आणि ते शक्य देखील नव्हतं. त्यासाठी थोडाफार का होईना पिल्लाचा प्रतिसाद पाहिजे, पिल्लाची थोडीफार हालचाल पाहिजे, जेणेकरून पिल्लू स्वतः आईला मिठी मारेल आणि आई देखील आपल्या पिल्लाला कुशीत घेऊन निघून जाईल. त्यासाठी ती पिल्लू शुद्धीवर येण्याची खूप गरज होती. त्यामुळं त्याला शुद्धीवर आणण्यासाठी एकदा नाही, दोनदा नाही, वानराच्या मी त्या पिल्लाच्या आईची नजर चुकून 3-4 वेळा मी त्या पिल्लाच्या अंगावर पाणी ओतलं. आणि ज्यावेळी पाणी ओतलं त्यावेळी हे पिल्लू ताजं तावानं झालं, फ्रेश झालं, तरतरीत झालं. मग काय, तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकताय पूर्णपणे हे फ्रेश झाल्यानंतर मी त्याच्या जवळून पाहिलं. त्याच्या तोंडाकडे ज्यावेळी मी कॅमेरा मारला ते खूप घाबरलेलं होतं. त्याच्या डोळ्यातनं अक्षरशः डोळ्यातून पाणी वाहत होतं, एवढं डोळं त्याचं लाल झालं होतं, इतकं ते घाबरलं होतं. मी त्याचा जास्त वेळ व्हिडिओ करू शकलो नाही इतक्या जवळून, कारण मला त्याच्या आईची भीती वाटतच आणि त्याचा चेहरा देखील पाहून खूप वाईट वाटलं.
म्हणून मी पटकन त्याचा एक जवळून जाऊन एक मी त्याचा व्हिडिओ केला आणि बाजूला सोडलो. आता म्हटलं हा शुद्धीवर आलेला आहे. पाणी मारल्यानंतर हे पिल्लू शुद्धीवर आलं आणि जो विजेचा खांब होता त्या विजेच्या खांबाला त्यानं पकडला. त्यावेळी आईनं तिकडून वरनं तिला पाहिलं होतं, त्या पिल्लाला पाहिलं होतं. त्यावेळी आईला वाटलं की आता आपलं पिल्लू हालचाल करते, पिल्लाला आपले शुद्ध आले, आता आपण पिल्लाला आणायला जाऊ शकतो. त्यावेळी ही आई टुणूक टुणूक उड्या मारत त्या विजेच्या खांबावरून म्हणजेच त्या घराच्या कौलावरून विजेच्या खांबावरून आपल्या पिल्लाजवळ पोचते. पिल्लाजवळ पोचताच ही आई थोडा वेळ आपल्या पिल्लाकडे एकटक पाहत बसते. एकटक पाहत असताना ते छोटंसं पिल्लू ज्याला विजेचा धक्का बसला होता ते खूप घाबरलं होतं. ते छोटंसं पिल्लू आहे पटकन आपल्या आईलाच मिठी मारतं. आईला मिठी मारल्यानंतर आईला देखील थोडाफार आधार मिळाला, पिल्लाला देखील आधार मिळाला. मग आईनं देखील आपल्या पिल्लाला कुशीत घेतले आणि कुशीत घेतल्यानंतर पटकन त्या विजेच्या खांबावर चढलेले आणि विजेच्या खांबावर टणकन उडी मारून त्या घराच्या कौलावर तिनं उडी मारत ती तिथून निघून गेलेली. आपल्या पिल्लाला सोबत घेऊन गेल्यानंतर ती कौलावर तुम्ही पाहू शकताय. त्या कौलावर गेल्यानंतर तिचा सहकारी म्हणजे तिचा भाव असेल, काही नातेवाईक कोण असेल, ते छोटंसं पिल्लू तुम्ही पाहू शकताय किती आनंदाने उड्या मारते. आनंदाने उड्या मारत मारत ते सारखं माझ्या एकटक पाहत होतं. काय तर ते सांगण्याचा मला प्रयत्न करत होतं. ते तिथून उड्या मारायचं आणि कॅमेराजवळ यायचं, काहीतरी हालचाल करून दाखवायचं, मी असं केलं तसं केलं, असं काहीतरी खुणवायचं मला आणि पटकन आईजवळ जाऊन थांबायचं. तसेच तिथं थांबल्यानंतर सारखं माझ्याकडे ते कॅमेऱ्याकडे बघायचं आणि कॅमेऱ्याकडे बघत आपल्या कुठं ते भावाची शिफ्टी करून वाळत, कुठं आईला गोंधळत, अशा प्रकारचं ते पिल्लू अशा प्रकारचं ते कृत्य करत होतं. म्हणजे त्या छोट्या पिल्लाला वाचवल्यानंतर होणारा हा आनंद दुसऱ्या भावाला किती झाला आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकताय. म्हणजे त्या छोट्या पिल्लाला वाचवल्यानंतर त्या भावानं एक प्रकारे माझं आभार व्यक्त केले, अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे. खूप छान वाटलं, त्यांची मदत करून खूप छान वाटलं. त्यांनी देखील त्या पिल्लाला मदत केल्याबद्दल आभार व्यक्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्या मुक्या प्राण्याने किती समजू शकते तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकताय. आपल्या भावाला वाचवल्यानंतर आपला नातेवाईक आपल्यासोबत सुखरूप असल्यानंतर त्या दुसऱ्या पिल्लाला जो आनंद झालेला आहे तो तुम्ही पाहू शकताय. तो इकडं तिकडं माझ्या कॅमेरासमोर इकडं तिकडं उड्या मारून तो आनंद व्यक्त करतोय. असा हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स करायला विसरू नका आणि आपल्या या मराठी SS लोहार या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.